नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता बऱ्याच दिवसापासून 2020च्या आसपास जो रखाड्याला पीक विमा आहे ना, ते काय केलेलं आहे आता शासनाने मंजूर केलेला आहे. यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर अवेळी पाऊस, भरपूर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. नंतर ढगफुटी वगैरे काहींच्या पिकामध्ये पाणी साचलेलं आहे, वाहून गेलेले आहेत पिकं. अतोनात नुकसान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर. काही ठिकाण तर ढगफुटी होऊन पशुहानीही झालेली आहे. जनावरं वगैरे लोकांचे, शेतकऱ्यांचे वाहून गेलेले आहेत. अशातच आता शेतकऱ्यांना थोडासा दिलासा म्हणून 2020-21 आणि 23चा पीक विमा काय केलेला आहे, शासनाने मंजूर केलेला आहे. आणि तो थोडासा का होईना काय होणार आहे, शेतकऱ्यांना मिळणार आहे. मग काय त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशांना मिळणार आहे. त्यानंतर पीक विमा भरून ई पीक पाहणी केलेली आहे. ई पीक पाहणी तर काय केलेली आहे, शासनाने बंधनकारकच केलेली आहे. त्यामुळं आता इथून पुढं ज्यांनी पीक विमा भरला असेल, नसेल, अतिवृष्टीसाठी नुकसान भरपाई म्हणा, हे सर्वच गोष्टी शेतकऱ्यांना पाहिजे असतील. त्यानंतर शेतकरी हमी भाव जे घालायचा आहे आपल्याला शासनाला, आपलं पीक विकायचं आहे. त्यासाठी काय केलेलं आहे, ई पीक पाणी बंधनकारक केलेले आहे. मग ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली नसेल त्यांनी काय करायचे आहे, तात्काळ ई पीक पाणी करून घ्यायची आहे. आणि आत्ता यंदाची आता आणखीन चालू नाही झाली समजा रब्बीची, पण ज्यांनी केलेली आहे त्यांना ते 2020-21 त्यानंतर 23 असं सर्वच किंवा काय होणार आहे, मिळणार आहे. कारण ई पीक पाणी आणि पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरला आहे त्यानंतर त्या भागामध्ये तिथलं किती नुकसान वगैरे झालेलं आहे, असं काही टक्केवारीमध्ये काय होणार आहे, शेतकऱ्यांना विमा दिला जाणार आहे. मग महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हे त्यामध्ये काय केलेले आहेत, शासनाने ग्राह्य धरलेले आहेत. कारण ह्या वर्षी ज्या जिल्ह्यामध्ये अतोनात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, असे सर्व जिल्हे. कारण यावर्षी आपण पाहिलेलं आहोत की काहींच्या सारख्या वगैरे कपाशी खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्यामुळं मग शासनाने काय केलेलं आहे, अतिवृष्टी नुकसान भरपाईचं तर अनुदान आपल्याला दिलेलंच आहे. त्यानंतर ह्याच्यासुद्धा रब्बीसाठी पीक पेरणी करण्यासाठी हेक्टरी ₹10,000चं अनुदान काय केलेलं आहे, शेतकऱ्यांना मंजूर करून त्यांच्या खात्यावर वर्ग केलेला आहे. काही शेतकऱ्याला अद्याप ते मिळालेलंही नाही, तर त्यांना काय होणार आहे, ते भेटून जाईल. समजा ज्यांची के-वाय-सीचा प्रॉब्लेम असेल, आधार शेडिंगचा आणखीन अनेक काही अडीअडचणी असतील, नंतर फार्मर आय-डी वगैरे नसेल, अशा सर्वांना काय होणार आहे, थोडंसं टप्प्याटप्प्याने काय होणार आहे, मिळणार आहे. पण ज्यांनी ई पीक पाणी केलेली आहे इथून पाठीमागं त्या शेतकऱ्यांना फिक्स काय झालेलं आहे, विमा 100% काय होणार आहे, मिळणार आहे. शासनाने आता काय येत्या काही दिवसामध्येच त्यांच्या खात्यावर काय केला जाईल, तो पीक विमा जो आहे, राहिलेला थकीत पीक विमा म्हणावा लागेल त्याला, आहे का नाही, तो विमा काय होणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये काय होणार आहे, सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमाचे काय केलं जाणार आहे, वर्ग केला जाणार आहे. त्यांना फक्त त्याची अट अशी आहे की ज्यांनी ई पीक पाणी केली आहे त्यांना असं भेटणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे, अशांना थोडंसं काय आहे, भेटेल का नाही भेटेल हे काही सांगता येत नाही. पण निश्चित काय होणार आहे, सर्वच शेतकऱ्यांना काय झालेलं आहे, ज्यांनी पीक विमा भरलेला आहे. त्याच्यानंतर पाठीमागं 2 वर्षे ₹1 ई पीक एक पीक विमा होता, त्याचाही काही लाभ काही शेतकऱ्यांना काय झालेला आहे, मिळालेला आहे. त्यानंतर मध्यंतरी ती पीक विमा 3 वर्षाची योजना होती, ती बंद करून परत काय केलेली आहे, पहिल्यासारखीच योजना काय केलेली आहे, चालू केलेली आहे. परत पैसे शासनाला काय करावं लागतात, शेतकऱ्यांना भरावे लागतात. पहिल्यांदा ₹1 पीक विमा होता, तो काय भेटला नव्हता समजा, पण तो सुद्धा काय होणार आहे, हळूहळू शेतकऱ्यांना काय केलं जाणार आहे, शासनाच्या स्तरावर वर्ग केला जाणार आहे. कंपन्याचं आणि शासनाचं सध्याचं हे चालू आहे. आणि ते झाल्यानंतर त्यांचं कामकाज चालू आहे. कामकाज संपल्यानंतर तो काय केला जाणार आहे, पीक विमा जो थकीत आहे इथून पाठीमागं, ते सर्वची सर्वच पीक विमा काय करणार आहेत, शेतकऱ्यांना काही ना काही काय होणार आहे, मिळणार आहे. प्रतिवर्षी जे शेतकरी पीक विमा भरतात त्याची ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे. ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि पीक विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना काय होत आहे, तो थकीत जो पीक विमा आहे त्या थोड्याशा कालांतराने का होईना काय केला जातो, त्यांच्या खात्यावर वर्ग केला
जातो. धन्यवाद.